हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्म परानन्दईशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः। अलङ्कापुरी पुण्यभूमि पवित्र इते नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आचरिता महापुण्यराशी। नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरांशी। सर्व संतांना वंदन, सद्गुरुनाथांना वंदन, भगवान ज्ञानेश्वर माऊलींना वंदन। आपण सर्व श्रोत्यांना वंदन करून आजच्या शिवगड अध्यात्म चॅरिटेबल ट्रस्टच्या नित्याच्या ज्ञानेश्वरीच्या उपासनेला आपण प्रारंभ करतोय। कालच्या चिंतनामध्ये आपण 12 नंबरच्या श्लोकाचं जो विवेचन होतं ते आपण पाहिलेलं आहे। सर्वेंद्रियाणि संयमे मनोवृत्ती निरोध्य च मूर्ध्याधायात्मनां प्राणम अस्थितो योगधारणाम। म्हणजे सर्व इंद्रियांची द्वारे बंद करून जो मनाला हृदयामध्ये कोंडून ठेवतो आणि हृदयामध्ये मनाला कोंडून ठेवल्यानंतर ते शांत बसतं। कारण हृदय हे मनाचं राहण्याचं ठिकाण हे साधकांच्या बाबतीमध्ये असतं। आम्हा सर्वसामान्यांच्या बाबतीत मात्र मनाचं राहायचं ठिकाण जग असतं। आमचं मन जगात राहतं आणि साधूंचं मन हृदयात राहतं। साधूंनी त्यांना कोंडून ठेवलेलं असतं। हृदयी बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडला। जनाबाईच्या अभंगामध्ये विठ्ठलाला चोर म्हटलं त्याने आणि विठ्ठल हा चोर आहे असं वर्णन करून सांगितलेलं आहे। या ठिकाणी वर्णन करताना ते म्हणतात की हृदयाबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडला। आत म्हणजे हृदयामध्ये। इथं वर्णन योगिक प्रक्रियेचं माऊलीने वापरलेलं आहे आणि माऊली म्हणतात की मस्तकाच्या आकाशामध्ये त्या प्राणाला ठेवून द्यावं आणि आपण योग स्थितीमध्ये स्थित व्हावं असं वर्णन केलेलं आहे। आपल्या भाषेमध्ये भक्तीच्या भाषेमध्ये आपण बोलायचं झालो तर आम्ही योग कोण करणार नाही आणि आपण मस्तकामध्ये वायूसुद्धा कोंडून ठेवणार नाही। असतील कोण आपल्याला ठाऊक नाही, असतील तर करू देत त्यांचे ते। पण आमच्या सद्गुरूंनी आपल्याला जे शिकवलेलं आहे त्या दृष्टीनं आपण जाऊया। त्या भगवंताच्या त्या मूर्तीला आपण हृदयामध्ये कोंडून ठेवावं आणि सतत आपल्या मुखानं आणि जिभेनं त्याच्या नामाचा उच्चार करत राहावा, त्याला स्मरण करत राहावं। म्हणजे ते मन, धावणारं मन नामाशी गिरट्या घालायला लागतं, नामाशी एकरूप होतं। नामाच्या खुंट्याला त्या मनाला बांधावं असं गोंदवलेकर महाराज सांगतात। कारण ते धावणारं मन चपळ असतं, वायूपेक्षा सुद्धा त्याची गती जास्त आहे। मन हे वायू तत्वाचंच आहे, पण वायू असून सुद्धा वायूपेक्षा गती नाही। वायू तत्वातून निर्माण झालं पण वायूपेक्षा जास्त गती त्याची आहे। हा विचार जर केला तर समर्थाने 205 श्लोकामध्ये मनोबोधाच्या मनाला जे वळण लावण्याची उदाहरणं देऊन स्पष्टीकरण करून श्लोक लिहिलेले आहेत आणि तत्वचिंतन केलेलं आहे। एकदा मनापासून मुळापासून ते पाहावंच आपण की मनाला कसा उपदेश केलेला आहे। हळूहळू त्या मनाला गोंजारून कसं भगवंताच्या चरणी लीन करता येईल याचा विचार समर्थ या मनोबोधामध्ये बोलतात। माऊलीने इथं सांगितलेलं आहे इंद्रिय देऊनी कवाड हृदय मोगी सर्व द्वारांनी संयमे। संयम करायचा आणि मनोवृत्ती निरोध्यच, त्या मनाचा निरोध करून टाकायचा आणि त्याला आतमध्ये गुंतवून ठेवायचं। कशामध्ये त्याला गुंतवून ठेवायचं? नामामध्ये। आणि हाच इथंच वर्णन त्यासाठी करताना माऊलीने 4-5 उभ्या त्यावरती टाकलेल्या आहे। परी हे तरीच घडे जरी संयमाची अखंडे सर्वद्वारी कवाडे
कळासती तरी सहजे मन कोंडले, हृदयची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरण संधी. वर्णन करताना कालचं आपण ओंकाराला सुरुवातच केली आहे माऊलीने, आणि 116 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलतातच, तववरी तो समीरू, समीर म्हणजे प्राणवायू, वायू, निराळी कीजे स्थिरू, तो त्या मस्तकाच्या आकाशामध्ये स्थिर होईल. मग लग्नी जेवी ओंकारू बिंबची विरसे, आणि त्याच अर्धमात्रेमध्ये ओंकाराच्या अर्धचंद्रपुरीमध्ये तो मिसळला जाईल. लग्न म्हणजे त्याची एकत्रितपणा निर्माण होईल आणि तुला अखंड अशा शांतीचा लाभ होईल. त्यावेळी तुझं मन देहामध्ये अडकणार नाही, मृत्यूची तुला भीती वाटणार नाही आणि तुझा प्रयाण काळ सुलभ होईल. मग त्यासाठी काय करावं, त्याला आणखीन एक उपाय माऊली पुढच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात की त्या ओम ह्या एकाक्षर ब्रह्माचा उच्चार करत करत ह्या देहाचं प्राणोत्क्रमण व्हावं असा विचार सांगितलेला आहे. श्लोक क्रमांक 13 8व्या अध्यायामधला. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन्मन अनुस्मरणम या प्रयाती त्यजन देहम स याती परमां गतीम. ओम या एकाक्षर ब्रह्माचे उच्चारण करीत, व्याहरणम, व्याहरणन शब्दाचा अर्थ आहे उच्चार करत, माम अनुस्मरण, माझे स्मरण करीत. ओम इति एकाक्षरम ब्रह्म, ओम हा एकाक्षर ब्रह्माचं उच्चारण करून त्याच वेळी माझं स्मरण करून जो देहाचा त्याग करतो, या प्रियाती त्यजन देह, जो देहाचा त्याग करतो, स याती परमां गती, त्याला परमगती प्राप्त होते. भगवंताच्या निजधामाला तो प्राप्त होतो, आत्मस्वरूपाशी एकरूप होतो. भाषा वेगवेगळी आहे. निष्काम कर्मयोगाची भाषा वेगळी आहे, भक्तियोगा ज्ञानयुक्त भक्तियोगाची भाषा वेगळी आहे, आणि ज्ञानोत्तर जी भक्ती आहे किंवा ज्ञान ज्याला आपण म्हणतो त्याची भाषा वेगळी आहे. भाषा वेगळी असली तरी एकत्रित होणं आहे. कसेही असू दे, नदी फिरून 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 जात असली तर ती समुद्राला जाते, हा मुद्दा त्यातला मुख्य आहे. आपण पंढरपूरला निघालो तर रस्त्यानं कुठल्याही येऊ तरी पण जायचं आहे मात्र विठ्ठलाच्या चरणी, त्याच्याशी एकरूप होणं जसं आहे तसं याच ठिकाणी म्हणतात ओम हे एक अक्षरी ब्रह्म आहे. काय सुंदर श्रुती वर्णन करते बघा. कशाच्या आधारानं आपण पुढची वाटचाल करायची, कोणाचं ध्यान करायचं आणि कोणाचं नाम घ्यायचं. नाम घ्यायला कोणतरी नाम तरी पाहिजे. त्या ब्रह्माला नाम नाही म्हणून त्याला ते ब्रह्मच म्हणतात. त्याच्या दृष्टीनं नपुसक शब्द वापरतात आणि नपुसकाला काही नामच नसतं. तो आणि ती मध्ये काहीतरी नामाचा उच्चार केला जातो, पण इथं स्त्रीलिंगी नाही आणि पुरुष ते स्त्रीलिंगी नाही आणि पुरुषलिंगी सुद्धा नाही. असं असणारं जे आहे ते नपुसकलिंगी नाम म्हणजे ब्रह्म आहे. त्याला ओम असा शब्द श्रुती वापरते. भगवद्गीतेनं भगवंत वर्णन करून सांगतात ओम हे एक अक्षर ब्रह्म आहे. मोठं काय करायची काही गरज नाही. एका अक्षरामध्ये या ब्रह्मतत्वाला सामावून ठेवण्याचं काम संत आणि ऋषीमुनींनी केलेलं आहे. फार मोठं नाम आहे. आज ही या ओमची कित्येक जणांना, जगातल्या कित्येक देशातील लोकांना आकर्षण वाटू लागलेलं आहे, कारण ते आकर्षित करण्यासारखंच आहे. जेव्हा त्याचा आपण उच्चार करतो त्यावेळीच एक प्रकारची अनाहत अशी, ज्याला अनामी, त्याचं नाव देता येत नाही अशी एक शांती आपल्या हृदयामध्ये प्रकट होते. जर दीर्घ असा ओमचा उच्चार आपण करायला लागलो, ओमचा उच्चार सुद्धा हा शिकण्यासारखा आहे बरं काय. ओम जे आपण उच्चारण करतो तेही शिकण्यासारखं आहे. म्हणजे शिकण्यासारखं म्हणजे कसं घ्यावं, कसा ओम म्हणावा, ह्यामध्ये सुद्धा स्किल आहे, कौशल्य आहे. हे कौशल्य आपल्याला खूप लोक आहेत की ज्यांना याचं उच्चारण ठाऊक असतं. तर याला एक अक्षर ब्रह्म शब्द वापरलेला आहे आणि अशा एक अक्षर ब्रह्माचं उच्चारण करायचं. वास्तविक त्या ब्रह्माला आकार नाही, ते निराकार स्वरूपामध्ये आहे. मग आकार नाही तर त्याला रूप नसतं, आणि ज्याला रूप नाही त्याला नाम पण देता येत नाही. जर नामही नाही, रूप नाही, आकार नाही, तर मग आलंबन किंवा कोणाच्या साह्यानं आम्ही ध्यान करू, हा प्रश्न जेव्हा निर्माण होतो त्यावेळी भगवंत म्हणतात ओम हे माझंच म्हणजे भगवत रूपाचंच नाम आहे.
ओम हे ब्रह्माचं ठेवलेलं नाव आहे. नाव जर ठेवलेलं नसेल, एखाद्या मुलाला, बाळाला सुद्धा त्याच्या नावानं अगदी हाक मारली तर न बोलणारं, ज्याला काही कळत नाही, त्याला सुद्धा आपल्या नावाची जादू वाटते आणि लगेच ते कान टवकारताना आपल्याकडे पाहतं. सहज एखाद्या ग्रुपमध्ये असताना, गराड्यामध्ये माणसांचे असताना एखाद्या नावाचा उच्चार केल्याबरोबर ते माणूस काही ना काय असणार तिकडं लक्ष देतच. किती नामाची जादू आहे बघा. जर एवढी नामाची जादू असेल तर भगवंताचं नाम जेव्हा आपण उच्चारू त्यावेळी तो आमच्याकडे का पाहणार नाही, हा मुद्दा जेव्हा आपण लक्षात घेईल त्यावेळी आपल्याला नामाचं महात्म्य कळायला लागेल. नाम का घ्यायचं? सोपा सरळ विचार आहे. जे उच्चार ज्याचा केल्यामुळं ज्याचं आपल्याकडे लक्ष जातं ते नाम जर भगवंताचं आपण जर घ्यायला लागलो तर भगवंताचं माझ्याकडे लक्ष जाईल. आणि लक्ष जाईल शब्दाचा अर्थ आहे तो आणि मी एकच आहोत याची जाणीव मला काही दिवसानंतर व्हायला लागेल. म्हणून ओम इति एक अक्षरम ब्रह्म, एकाक्षरम ब्रह्म, एक आणि अक्षराचं ब्रह्म आहे. व्याहरण माम अनुस्मरण, व्याहरण उच्चारण करत, माम अनुस्मरण माझं स्मरण करत, या प्रयाती तेजम देह, तो देहाचा त्याग करतो, याती सयाती परमांगतीम, जो देहाचा त्याग करून जातो, प्रयाण करतो, तो परमगतीला प्राप्त होतो. सोपं सांगितलंय ना आपल्याला. मग मरताना ओम या एक अक्षरी ब्रह्माचं उच्चारण करावं. आता असली त्यामध्ये इंद्रिय व्यवस्थित सुस्थितीत असली आणि आमची स्मृती जागृत असेल तर आपण करणार आहोत. नंतर इतर वेळी मूर्छा, कोम्यात जाणं, एक प्रकारची बेशुद्धी, भ्रम असतो. मरण्याच्या वेळी शरीराच्या व्याधी सगळ्या उफाळून आलेल्या असतात. या सगळ्या स्थितीमध्ये मी या ओमचा उच्चार करू शकेन का? शकेन. पुढं त्याच्यासाठी वर्णन केलेलं आहे. मी काय करू, कसा उच्चार करू? माझ्यावर जर अशी परिस्थिती असेल शेवटच्या क्षणाला, मृत्यूच्या समयी, तर मी ओमचा उच्चार करत आणि त्याच्या स्मरणात मला देह सोडता येईल का? भगवंताने त्याला आश्वासन दिलेलं आहे. त्याची सगळी काळजी भगवंत करत असतात. आपण अगोदर भगवंताचं चिंतन करावं. भगवंत आपली चिंता करतात. फार सुंदर वाक्य आहे. पण विश्वास ठेवलं तर वाक्य सुंदर आहे, अधिक सुंदर होईल. त्या वाक्यावर जर आपली खरोखर आढळ श्रद्धा असेल, मी ईश्वराचं चिंतन करतो, ईश्वर माझी चिंता वाहतो. खरंच आपण चिंतन करतोय काय? तरच तो चिंता करेल ना. म्हणून इथं वर्णन करताना भगवंत म्हणतात ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण या प्रयाती त्यजन देहम सयाती परमां गतीम. माऊलींनी बोलायला सुरुवात केलेली आहे. तैसे ओम हे स्मरो सरे आणि तेथची प्राण उरे, मग प्रणवाता ती उरे पूर्ण घनजे. ओम हे ध्यान संपते आणि मस्तक आकाशामध्ये प्राण लीन होतो आणि मग प्रणवाच्या पलीकडे जे उरतं ते ब्रह्म असतं. ते पूर्ण घन ब्रह्म असतं. पूर्ण घन म्हणजे पूर्ण आनंद घन ब्रह्म आहे. ब्रह्म कसं आहे? आनंद रूप आहे. आनंद रूप असलेल्या ब्रह्म सुद्धा त्या ठिकाणी उरतं. ते पूर्ण ब्रह्मच आहे. ज्या ठिकाणी जे उरते ना ते पूर्ण ब्रह्म असतं. इथं वर्णन करताना सांगितलेलं आहे ओमच्या ध्यान जेव्हा संपतं त्यावेळी तैसे ओम हे स्मरो सरे, त्याचं स्मरण थांबतं. तेथची प्राणू आणि तेथेची प्राणू पुरे, त्या ठिकाणी प्राण जो आहे तो प्राण त्या मस्तक आकाशामध्ये लीन होतो. मग प्रणवातीत उरे, मग प्रणवाच्या पलीकडे प्रणवा अतीत, प्रणव अतीत म्हणजे प्रणवाच्या पलीकडे उरे पूर्ण घन. जे पूर्ण घन म्हणजे आनंद घन जे आहे ते उरत असतं. 117 नंबरच्या ओळीमध्ये माऊली बोलायला लागलेले आहेत. जन्मभर केलेली जी साधना असते, आपण केली असेल तर जन्मभर केलेली साधना जी आहे ती प्रयाणकाळी देहत्यागाच्या वेळी आपल्याला उपयोगी पडत असते. त्यामुळं घेतलेल्या नामाचा आणि ध्यानाचा खूप उपयोग होतो.
आपल्याला जगात ज्या गोष्टी आपण मिळवतो ना, जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत, त्यातली एकच गोष्ट आपल्या बरोबर येते आणि ती म्हणजे नामसाधना, ध्यान साधना, तत्व साधना. तत्वाचं चिंतन, नामाचं चिंतन आणि भगवंताच्या रूपाचं चिंतन हेच मला उपयोगाला येतं. अन्य माझ्याबरोबर काहीही येत नाही. यमाची हाती बांधून घेती, भूषणे घेती काढून, या तुकोबा म्हणतात. माझ्या अंगावरलं सगळं दागिनं, माझी प्रॉपर्टी, माझं सर्व ओलं ओरबाडून घेतात. हा देह सुद्धा जळून जातो. माझ्याकडं काही शिल्लक राहत नाही. परंतु जन्मभर केलेली जी साधना असते, ती साधना मात्र कुठेही जात नाही. ती माझ्याबरोबर संगत करते. देव सतत माझ्याबरोबर असतो. म्हणून देवाचं चिंतन करावं. जगातली कुठलीही वस्तू माझ्याजवळ नसते. देह सुद्धा, माझा देह असून सुद्धा तो माझ्यापासून खूप दूर आहे, खूप दूर आहे. आपण त्याचा अभ्यास कधी केलेला नसतो. म्हणून, कारण माझं कंट्रोल ज्यावर चालत नाही ना, माझं नियंत्रण ठेवता येत नाही ना, ती गोष्ट आपल्यापासून दूर असते. ती विचाराच्या पलीकडे असते. आणि शरीरावर आपण कंट्रोल ठेवू शकत नाही आपल्या स्वतःच्या. आमच्यासारखी मूर्ख आहेत, दुसऱ्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. ते चालू असतं आपलं. आपण स्वतःच कंट्रोलमध्ये नसतो, नियंत्रणात नसतो, पण दुसऱ्याला नियंत्रणात ठेवण्याचा आपण प्रयत्न करतच असतो. माऊली इथं म्हणतात, ओमचं स्मरण चालू आहे. कधी सगळी दारं बंद केलीत इंद्रियांची, मस्तकाच्या आकाशामध्ये त्या प्राणवायूला कोंडून ठेवलेला आहे, मनाला त्या हृदयामध्ये कोंडून ठेवलेला आहे, किंवा मस्तक आकाशामध्ये वायू कोंडून ठेवलेला आहे. दोन्ही प्रक्रिया आपण लक्षात ठेवाव्या. दोन्ही योगाच्याच प्रक्रिया आहेत. मनाला हृदयामध्ये कोंडून ठेवणं आणि मस्तकामध्ये प्राणवायूला स्थित करणं, या दोन्ही प्रक्रियांचा अर्थ एकच आहे. काही त्यावेळी स्थिती जी झालेली असते, त्या स्थितीमध्ये माऊली म्हणतात की तैशे ओम हे स्मरो सरे. सरे म्हणजे संपूर्ण होतं आणि तेथेची प्राणुपुरे, प्राण सुद्धा त्यात याच्यामध्ये मस्तकाकाशामध्ये लीन होतो. मग प्रणवातीत उरे पूर्ण घनजे. आणि जे प्रणवाच्या म्हणजे ओंकाराच्या पलीकडे असणारं जे तत्व आहे, त्या तत्वाशी ते एकरूप होतं. ओमचे ध्यान संपतं आणि मस्तकात प्राण लीन होतो. म्हणजे जे प्रणवापलीकडे आहे ते आनंद घन तत्व वरते. प्रणवापलीकडे वैखेरीसी कानडे, माऊलींची ओवीच आहे. ते प्रणवापलीकडे आहे. म्हणजे ओम ही एक साधना आहे, ती एक साध्य नाही आहे. हे ह्यातून सिद्ध झालं. कशाने सिद्ध झालं तर ओमच्या पलीकडे आहे. ते प्रणवापलीकडे शब्दच वापरलेला आहे. मग प्रणवातीत उरे पूर्ण घनजे. ज्यावेळी प्रणव सुद्धा लीन होतो, ज्यावेळी मस्तक आकाशातला वायू सुद्धा लीन होतो, त्यावेळी जे उरतं ते आनंदघन परमात्मा असतो. म्हणून प्रणवाच्या 3 मात्रा अर्धमात्रेमध्ये, त्या जी चंद्रकार कोरीसारखी जी मात्रा आहे ती अर्धमात्रा आहे, त्या अर्धमात्रेमध्ये विलीन होतात. म्हणजे ओंकारची अवस्थाच आहे. त्या मावळल्या की ती सगळ्याच मग त्या प्रणवातल्या 3 मात्रा मावळतात. ह्या कशावर अवलंबून आहे? ओ, ऊ किंवा म हे शब्द उच्चारच आहे. मग ती वैखरी असेल, मध्यमा असेल किंवा पश्चंती असेल, पण हे शब्द उच्चारच आहे. म्हणून प्रणवाच्या 3 मात्रा जेव्हा त्या मावळल्या की वैखरी, मध्यमा, पश्चंती वाणीचा व्यवहारच संपून जातो, बोलणं संपून जातं. त्याचे सगळं ध्यान जे पहिलं तीराला लागलेलं असतं, तो भगवंताच्या ताब्यात गेलेला असतो. संसाराचा ताबा त्याच्यावरला सुटतो. संसाराच्या गाठी वितळतात आणि वितळल्यानंतर तो जातो. तो कुणाच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो तर परमात्म्याच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतो. म्हणजे आत्मस्वरूपाशी तो एकरूप होतो. असा आत्मस्वरूपाशी एकरूप केव्हा होतो? ह्या 3 वाणी मावळतात तेव्हा. वैखरी गेली, मध्यमा गेली आणि पश्चंती सुद्धा गेली. फक्त अवाच्य, त्याचा उच्चार होत नाही, असा अवाच्य असणारी परावाणी शिल्लक राहते आणि त्या परावाणीशी तो एकरूप होतो. आणि 3 वाणीनंतर जे परावाणीत राहतं ते उरतं, ते परब्रह्म पूर्ण घन आहे असं माऊली म्हणतात. परेहुनी परते घर, तेथे राहो निरंतर. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. हा नामदेव महाराजांचा अभंग आहे ना.
त्यातली ओळ आहे. परे होऊनी परते घर, ते राहू निरंतर. वास्तविक परावानीत ज्यावेळी आपला हा प्राणक्रम चालू असतो, जातो जीव, तेव्हा सुद्धा तो अजून परेच्या पलीकडे जायचा असतो. आता परावानीमध्ये स्थित होतो, पण तिथं मात्र त्या आनंदघन आणि पूर्णघन असणाऱ्या परमात्म्याची, ब्रह्मस्वरूपाची भेट होते, असं माऊली 117व्या ओळीमध्ये बोलतात. म्हणून प्रणवेक नाम, हे एक अक्षर ब्रह्म, जे माझे स्वरूप परम स्मर सांता. म्हणून प्रणव हे एक ब्रह्माचं नाव आहे, आणि हा प्रणव एकाक्षर ब्रह्म आहे. एकाक्षर ब्रह्म जो प्रणव माझे श्रेष्ठ प्रतीक आहे, जे माझे स्वरूप परम, परम म्हणजे उत्कृष्ट दर्जाचं श्रेष्ठ तत्व आहे. त्यामुळं स्मरत सांता, त्यामुळे त्याचे स्मरण ध्यान करीत असता. पुढे ओळी वापरलेले आहे, पण 118वी नंबरची ओळी म्हणते ओंकार हे ब्रह्माचं वाचक आहे, एकाक्षर ब्रह्म आहे. मला विठ्ठल विठ्ठल जर नाही सांगितलं तर मी कसं नाव घेऊ आणि त्याच्याशी मी कसा एकरूप होईल. हा सगळा भक्तीचा प्रांत आहे. स्मरण ज्यावेळी असतं ना, त्या स्मरणासाठी आलंबन लागतं. आलंबन शब्दाचा अर्थ काहीतरी आधारभूत एखादी गोष्ट लागते. माझ्यासमोर मूर्ती असते म्हणूनच मी नमस्कार करतो ना. मूर्ती नसलो तर आपण नमस्कार करतोय का बघा. मीच तत्व ते स्वीकारले की जगामध्ये म्हणजे सृष्टीमध्ये भगवंताचा सगळीकडे वास आहे, तरी पण नमस्कार करताना मात्र मी मूर्तीच्याच ठिकाणी करतो. हे कारण काय आहे तर मूर्ती हे आलंबन आहे त्याचं. मूर्ती जसंच ओंकार हे आलंबन आहे ब्रह्माचं. आलंबन म्हणजे शब्दाचा अर्थ आहे काय, कोणत्या नावानं त्याला बोलवायचं, म्हणून ओम हे त्याला नाव दिलेलं आहे. आता ज्यावेळी हे दिलेलं आहे ना श्रुती किंवा शास्त्रानं किंवा ऋषीमुनींनी संतांनी, त्यावेळी उगीच दिलेलं नाही. ओमच का, रामच का, विठ्ठलच का, कृष्णच का, दत्तच का, याच्या पाठीमागं फार मोठं आध्यात्मिक तत्वज्ञान दडलेलं आहे. जे अभ्यास करतील त्यांना त्याची उकल होते. हे तत्व स्पष्टीकरणातून पटण्यासारखं किंवा सांगण्यासारखंही नाही. सांगण्यासारखंही नाही, त्यामुळे पटण्यासारखंही नाही. सांगता येत नाही आणि सांगायचा प्रयत्न केला तर पटत नाही. त्यासाठी अनुभवच हे शेवटचं प्रमाण आपल्याकडे संत सांगतात. म्हणून विचार करताना ते सांगितलेलं आहे की ओंकार हे ब्रह्माचं एक प्रतीक आहे, ते वाचक आहे, आणि एक अक्षर त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि प्रणव हे जे माझे श्रेष्ठ प्रतीक आहे म्हणून त्याचं ध्यान आणि स्मरण करावं. तो अनाम्य आहे, वास्तविक त्याला नाव नाही, पण ओळखायला जावं म्हणून त्याला ओम या नावानं बोलवलं जातं. ब्रह्म आणि ओम यांच्यामध्ये मात्र अभेद आहे की ओमचा उच्चार करणाऱ्यानं आणि स्मरण करणाऱ्यानं लक्षात ठेवावं. ब्रह्मतत्वाचं स्मरण करता येत नाही, त्याचं उच्चारण करता येत नाही, म्हणूनच सगळे वेद नेती म्हणतात. कुणालाही त्याचं उच्चारण करता येत नाही. मागच्या वेळा आपण म्हटलंय, बघितलं, ब्रह्मचिंतनीय नाही, अचिंत्य आहे. अचिंत्य असल्यामुळं त्याचं चिंतन कसं करायचं तर करायसाठी सुरुवातच करून दिलेली आहे शास्त्रानं आपल्याला. ओम हे प्रतीक घ्यावं, ते ब्रह्माचंच नाव आहे असं समजून त्याचंच उच्चारण करत जावं, आणि त्याच्या स्मरणामध्ये देह सोडणारा जो असतो तो भगवत स्वरूप होतो. जाईलच कुठे मग? जी वाट तिकडच जाते, त्या फिरी दुसरी वाटच नसेल तर तो जाईलच कुठे मग? हा मुद्दा त्यामधला आहे. त्यामुळं ओमचा उच्चार ब्रह्म म्हणून मी करायला लागलो, ब्रह्मचिंतनासाठी ओम हे साधन जर मी वापरायला लागलो तर ओम हे साध्य बनवून आपल्याला ज्यांना भेट घडवून द्यायची आहे त्याच्याशी भेट घडवून दे. त्याच्याशी एकरूपता आपली आपोआप सिद्ध होईल, कारण ते त्याचंच नाव आहे. म्हणून जेव्हा आपण ओमचा उच्चार दीर्घ पद्धतीने करतो तसा करावाही. आपण नाम कोणतेही घेत असू, विठ्ठल विठ्ठल म्हणू, राम राम म्हणू, कृष्ण कृष्ण म्हणू, पण त्याच्यापूर्वी समजा स्थैर्यासाठी, मनाच्या स्थैर्यासाठी ओमचा थोडा वेळ जर उच्चार केला तर आपल्या मनाचे एक स्थैर्य प्राप्त होत असतं. काही ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं आहे स्त्रियांना त्यांनी म्हणणं स्त्रियांनी वर्ज्य आहे, पण काही ठिकाणी सांगितलं सगळ्यांना तो अधिकार आहे. आता ज्याच्या त्याच्या सद्गुरूंना हा प्रश्न विचारून त्यावरती त्याची उकल करावी. कारण स्त्रियांना म्हणता येत नाही का, काय म्हटलं तर चालतं हे एकमेव सद्गुरू सांगू शकतात.
वेगवेगळे विचार प्रभाव त्यामध्ये आहेत, ज्याने त्याने अनुभव घेऊन बघावा. आता म्हणायला सांगितलं नसता, म्हटल्यानंतर जर काहीतरी दुष्परिणाम होत असतील तर खरं आहे. काही दुष्परिणाम होतच नसतील तर ते म्हणायचं म्हणून सांगायचं म्हणून सांगितलं असेल. एक असे सांगतात, दुसरे तसे सांगतात. त्यातला मध्यभाग आपण कुठला तरी काढावा. आणि माऊली म्हणतात तेही वेळी काय म्हटले, म्हणून प्रणवेक नाम, प्रणव एक नाम, प्रणवैक नाम शब्दाचा अर्थ काय, प्रणव एक नाम, हे एकाक्षर ब्रह्म, जे माझे स्वरूप परम स्मरत सांता, या परी तेजे देहाते, जो त्रिशुद्धी पावे माते, जया पावनया परते यानिक पावने नाही. आता जाईल कुठं तो मुद्दा सांगितलेला आहे. या परी तेजी देहाते, तेजनदेह या शब्दाचा अर्थ या ओळीमधून माऊली सांगतात. जो या पद्धतीनं देहाचा त्याग करतो म्हणजे कसा, तर प्रणवाच्याच ध्यानामध्ये, त्याच्याच उच्चारणामध्ये आपला देह सोडतो. आणि हे ब्रह्मस्वरूपाचं प्रतीक आहे, तेच ब्रह्म आहे, ते एक अक्षराचं ब्रह्म आहे. आणि या एका अक्षराच्या ब्रह्माचं जेव्हा तो चिंतन करतो, ध्यान करतो, आणि त्याच काळात जेव्हा देहाचा त्याग करतो, त्यापरी तेजी देहाते, जो त्रिशुद्धी पावे माते, म्हणजे निश्चयानं सांगतो. त्रिशुद्धी शब्द कधी वापरतात, जर निश्चय सांगायचा असेल त्यावेळी त्रिशुद्धी म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये पावे माते, मलाच येऊन प्राप्त होतो, पावे प्राप्त होतो, माते मलाच, जया पावन या परते, त्याला या प्राप्तीच्या पलीकडे दुसरी श्रेष्ठ प्राप्ती नाही. जया पावन या परते, अनेक पावने नाही. आता दुसरं कुठं पावणे म्हणजे कुठं जायचं नाही. न लगे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण, तुकोबा म्हणतात. बैसोनी निवांत, शुद्ध करे चित्त, तया सुखांत पार नाही. येऊने अंतरे राहिल गोपाळ, सायासाचे फळ बैसलिया. हा गोपाळ आपल्यावर कृपा करेल. ही शेवटची शांत अवस्था, अगदी शांततेचा प्रवास आहे. हा प्रवास शांततेनं होण्यासाठी अशांतीची सगळी कारणं अगोदर सुस्थितीत, देह सुस्थितीत असताना काढून टाकली पाहिजेत. अशांतीची पुष्कळ कारणं आहेत. शांत व्हायला वेळ लागत नाही. शांती हे माझं स्वरूप आहे. शांत व्हावं लागत नाही मला, मी मुळातच शांत आहे. पण अशांतीची कारणं कोणती, त्यामुळं मी अशांत झाल्यासारखा भास होतो. वास्तविक नाही. मूळचा पाण्याचा जर विचार जर केला तर तरंग हे काय पाण्याचं स्वरूप आहे का, नाही. पण तरंग उठतात त्याला कारण काय आहे, ही तो करणी, वारे याची करणी माऊली म्हणतात. पाण्यावरचे जे तरंग आहेत ते वाऱ्यामुळं होतात. तसं मूळचं पाणी जर स्थिर आणि शांत आहे तर त्या वाऱ्यामुळं त्याच्यावर तरंग उमटतात. तसं माझं मूळचं अंतःकरण, मी जो स्वरूप माझं आहे ते स्वरूप शांत आहे. आणि या शांत स्वरूपामध्ये या जगामधल्या घडणाऱ्या घडामोडी, प्रतिक्रिया, या सगळ्या उत्तापती ज्या आहेत त्याचा परिणाम होऊन तरंग उठतात. म्हणून हे तरंग माझे नाहीत, मी या तरंगापासून वेगळा आहे, असा जेव्हा त्याला भास व्हायला लागतो, जेव्हा त्याचा निश्चय होतो, तेव्हा आणि त्याच वेळी जर देह सोडत असेल तर भगवंत म्हणतात, मी निश्चयानं सांगतो, माऊली म्हणतात की तू मलाच येऊन प्राप्त होशील, अन्य जायला रस्ताच नाही. कारण ओम हे ब्रह्माचं प्रतीक आहे, वाचक आहे. आणि हळूहळू क्रमानं मुक्ती मिळावी अशी व्यवस्था या श्लोकामध्ये वर्णन करून सांगितलेली आहे. म्हणून कर्ममुक्तीचा विचार मांडलेला आहे. म्हणून या सगळ्या ओमचा अर्थ समजून उच्चार करावा. हे कशाचं प्रतीक आहे, मू कशाचं प्रतीक आहे, म कशाचं प्रतीक आहे, हे शास्त्रानं सुद्धा स्पष्ट करून सांगितलेलं आहे. म्हणून ओम हे अगदी वर्णन, संतांनी सुद्धा त्या ओमचं वर्णन वेगवेगळं केलेलं आहे. वर्णन करताना ओम रूप गणेश आणि 3 देवांचं जन्मस्थान आहे असं तो म्हणतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते 3 देवांचे जन्मस्थान. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या 3 देवांचं ते प्रतीकातलं चिन्ह आहे.
ओम मध्ये अ जी मात्रा आहे, उ मात्रा आहे आणि म मात्रा आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचे ते प्रतीक आहेत. भगवंताने नेमलेली ही सगळी सृष्टीतले मंत्री आहेत, मंत्रिमंडळ. त्यातले मंत्रिमंडळातले हे प्रमुख 3 मंत्री आहेत, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. यांच्यावर सगळी जबाबदारी सृष्टीची देऊन तो निवांत बसलेला आहे. तो अगदी शांत बसलेला आहे. तो म्हणतो, यांना ओलांडून तुम्ही या. मात ब्रह्मा, विष्णू, महेशाला ओलांडून या. उत्पत्तीतून बाहेर पडा आणि स्थितीमध्ये या, स्थितीतून बाहेर पडा आणि लयामध्ये या. आणि लयामध्ये येता 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 सगळ्याचाच लय होऊन माझ्याशी एकरूप व्हा. असाच विचार यामध्ये मांडलेला आहे. पण तुकोबा वर्णन करतात की ओंकार स्वरूप हे रूप गणेशाचे. ओंकार तो, उकार तो ब्रह्मा, मकार तो विष्णू, उकार महेश्वर जाणीला. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आपण प्रत्यक्षात तो रेकॉर्डिंगला पण आहे, ऐकला असाल. ऐकला नसेल तर गाथीत बघा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे ओंकार प्रधान असलेलं रूप गणेशाचं, आणि गणेश शब्दाचा अर्थ आहे हे ब्रह्मत्वाचं प्रतीक आहे. गणेश जो रूप मांडलेलं आहे ते ब्रह्मस्वरूपाचं प्रतीक मांडलेलं आहे. म्हणून आकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडल मस्तकाकारे. सुरुवातीच्या ओव्या आपण वाचल्या ना ज्ञानेश्वरीतल्या, त्यामध्ये ओंकार रूप गणेशाचं वर्णन करताना माऊली म्हणतात, आकार चरण युगल. उकार, आकार म्हणजे हे त्या गणपतीचे पाय आहेत. उकार उदर विशाल, पोटाचा भाग आहे तो उदर विशाल उकार रूपामध्ये आहे. आणि मकार महामंडल मस्तकाकारे, सगळं जे मस्तकात आहे ते मकार रूप आहे. अशा तिन्हीमध्ये या देवाचं वर्णन केलेलं आहे. असा हा ब्रह्मरूप गणेश जो आहे, त्या ब्रह्मरूप म्हणजे ओंकार गणेश जो आहे, याचं वर्णन जागोजागी संतांनी आपल्या अभंगातून किती सोप्या भाषेमध्ये तुकाराम महाराज सांगतात बघा. किती सोप्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर माऊलीने ओवी टाकलेली आहे की आकार चरण युगल, उकार उदर विशाल. किती सुंदर आहे. स्थितीचा उल्लेख केलेला आहे उकारामध्ये. तिथं स्थित असतं पोटाच्या ठिकाणी, आणि मकार महामंडल आणि इथं मस्तकाच्या ठिकाणी. ही सगळी योगाची प्रक्रिया आपण मान्य करू शकतो. आकार चरण युगल म्हणून हे तिन्ही एकवटले, तेच शब्द ब्रह्म कवळले, ते मिया गुरुकृपा नमिले आदी बीज. हे पहिल्या अध्यायातले 19 आणि 20 नंबरच्या ओवीबद्दलच आपण बोलालो. कशाबद्दल हा विषय विस्तार चालू आहे, तर ओंकार या नामाबद्दल आहे. कारण इथं वर्णनच केलंय की या परी तेजी देहाते, जो त्रिशुद्धी पावे माते, जया पावन या परते अनेक पावनी नाही. आणि इथं माऊली तेच ही म्हणतात, तिन्ही एकवटले. हे जेव्हा अ उ म एकवटतात, तेच शब्द ब्रह्म कवळले, तेच शब्द ब्रह्माची निर्मिती होते. ते मी ते मी स्वतः, गुरुकृपा निमिले आदी बीज. हे सगळ्यांचं बीज आहे. ओम हे सगळ्यांचं सृष्टीचं बीज आहे. त्यामुळं ते ब्रह्मतत्व एकाक्षर ब्रह्म आहे. सर्व विश्वाचं बीज समजू, विश्वाचं बीज समजून त्याचा उच्चार करावा. याला म्हणायचा अर्थपूर्ण उच्चार. मी ओमचा उच्चार जेव्हा करतो त्यावेळी ते ओम स्मरत असताना, त्याचा उच्चार करत असताना मला त्याच्या अर्थाशी सुद्धा जाऊन एकरूप व्हावं लागतं. उत्पत्ती स्थिती व लयाचं प्रतीक असं हे प्रतीक मानून अर्धबिंदू मिळून हा पूर्ण ओंकार तयार होतो. अर्धमात्रेनंतर जशी जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीचं हे प्रतीक आहे. आणि शेवटी तुर्यगा म्हटलेले आहे, त्या तुर्यगामध्ये त्याचा शेवट होत असतो. ह्या तिन्ही अवस्थेच्या पलीकडे असणारी ती तुर्य अवस्था आहे. या तिन्ही मात्रेच्या पलीकडे असणारा जो ओंकार स्वरूप ब्रह्म आहे ते एका अक्षराचा आहे, पण नंतर अक्षर सुद्धा निघून जातील. म्हणून म्हणतात, तेजन त्यापरी तेजी देहाते, प्रयाण काळामध्ये कुठंही मन भटकू नये यासाठी एक आलंबन म्हणून नाम घेताना ईश्वर स्मरणात माळ, हातातली माळ सुद्धा असेल अळगत गळून पडेल. आता ही मरणाचीच वाट बघत बसायचं नाही. मरणाच्या समयी मला घ्यायचं आहे,
म्हणून मृत्यूची वाट बघत बसायची काय गरज नाही. आज आहे त्या ठिकाणी आपण त्याचं स्मरणाला सुरुवात करू शकतो. हातामधली माळ जशी गळून पडते म्हणजे ईश्वर स्मरणामध्ये ती माळ अलगद गळून पडते. माळेचा विसर पडला तर एक वेळा चालतो, पण भगवंताचा विसर पडता कामा नाही. नाहीतर काय होईल, नुसतं भटकणं सुरू होईल सगळीकडे. माळेचा विसर पडावाच, ते भूषणावर आहे, पण माळेचा विसर पडता पडता ईश्वराशी एकरूप झाल्याचा अनुभव आपल्याला घेता येतो. असं माऊली म्हणतात, माळ जशी अलगद गळून पडते तसं ह्या ओंकाराच्या ध्यानामध्ये देह गळून पडावा. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, श्रीराम जय जय राम. ह्या उच्चाराबरोबर देहाचा सगळे जे इंद्रिय आहेत हळूहळू शीतल होऊन शांत व्हावीत आणि मी त्याच्याशी, त्या ब्रह्मस्वरूपाशी एकरूप व्हावं. वर्णन अगोदरच केलेलं आहे. कसं, जशी माळ अलगद गळून पडते तसं पिकलेलं पान जसं झाडातून अलगद खाली पडतं, तसं हा देह या सगळ्याच संसाराच्या एकूण चक्रातून अलगद बाहेर सुटला पाहिजे. आणि देह सुटणे शब्दाचा अर्थ आहे माझा जीव ब्रह्मरूप झाला पाहिजे, त्यानं शेवटी त्याच्याशी एकरूप झालं पाहिजे. अलगद सुटणं फार गरजेचं आहे. पान जेव्हा झाडाचं पडतं तेव्हा झाडाला सुद्धा कळत नाही. झाड हा देह आहे असं समजूया आपण. त्या देहातून जेव्हा ते परमतत्व आपण हे बाजूला होतं आणि त्याचे बाजूला होणं अनुभवता येतं, त्यावेळी ते देहाला सुद्धा कळता कामा नये. हातातली माळ गळून पडली हे हाताला कळू नये. हे नाम घेतल्याचं आहे, नाम घेतेची अवस्था आहे. अनेकांना त्याचा अनुभव सुद्धा असेल. असं एकरूप होणं असतं. झाकली या घटीचा दिवा, निजे काय झाला केव्हा, ऐशा रीती जो पांडवा देह सोडी. मागच्या वेळात खूप एक चिंतन आपण त्याच्यावरती या ओळीवरती घेतलेलं आहे. झाकलेला दिवा हळूहळू कमी होत कधी विझतो हे जसं समजत नाही, तसा हा सत्पुरुष आहे महात्मा. हा देह सोडताना ओमच्या उच्चारणामध्ये आणि त्याच्या ध्यानामध्ये, अर्थपूर्ण त्याच्या चिंतनामध्ये हळूहळू हे देहाचं कवच टाकून देतो. जसा साप जशी आपली कातवरची कातडी टाकून देतो, तसा हा आपल्या देहाचं हे अनेक वर्षे वागवलेलं ओझं जे आहे ते ओझं सोडून देतो आणि अलगद त्यातून बाहेर पडतो. मी काय म्हटलेलं आहे, संशय सगळे नष्ट होतात, ईशावास्य उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. आणि हृदयग्रंथी छिन्न होतात. म्हणजे भिंदती हृदयग्रंथी छिंदती सर्व संशया. सगळ्या हृदयग्रंथींचा तुटतात आणि तो जीव मोकळा होतो. आणि जी मोकळा होतो म्हणजे त्या मुक्ततेच्या आकाशामध्ये भ्रमण करायला लागतो. अशा पद्धतीने देह जर त्याग केल्यास तो मलाच प्राप्त होतो, यात संशय नाही. या परी तेजी देहाते तो त्रिशुद्धी पावे माते. त्रिशुद्धी म्हणजे निश्चयाने मलाच प्राप्त होतो. जया पावन या परवते आणि पावने नाही. आणि कुठं जाईल मग, कारण त्याला माझ्या प्राप्तीशिवाय अन्य काही साध्य करायचं नव्हतंच. अगोदरच त्याच्या मनातून संसार सगळा संपुष्टात आलेला आहे. मग देह त्यागाच्या वेळी तो संसार कसा येईल, येणार नाही. त्यामुळे अगोदरच त्यानं संसाराचं चिंतन संपवलेलं असतं. त्यामुळे पुन्हा काहीतरी संसारातून प्राप्त करावं अशी त्याची इच्छा शिल्लक राहिलेली नसते. त्यामुळे काही साध्य करायचं नसतं. आणि कारण हेच मुक्कामाचं ठिकाण असतं. मुक्कामाचं ठिकाण म्हणजे, कारण मनाच्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळे बांधणारे धागे त्यानं तोडून टाकलेले असतात. आम्ही त्या स्थानापर्यंत पोहोचत नाही, कारण आपल्याला ओढणारे संसाराचे धागे आहेत. अंतःकरणसारखं खेचत असतं. समर्थ म्हणतात, मनाच्या तोडून ओढी श्रवणी बैसावी आवडी, सावधपणे घडीने घडी काळ सार्थकी लावावा. हा काळ सार्थकी ज्यानं अगोदर लावलेला असेल ना, त्याला शेवटच्या क्षणामध्ये सर्व इंद्रियांचा निरोध करणं आणि मनास अंतर्मुख करणं अवघड जात नाही. म्हणून ओम या एकाक्षर ब्रह्माचं चिंतन करेल, कारण तिथं हे त्यानंतर तू कुठं जाईल मग, त्याला फक्त एकच आहे, आतली अंतर्मुखता फार गरजेची आहे. मागच्या ओळीमध्ये आपण बघितली. येथे कारण अंतरस्थिती समर्थ बरोबर बोलतात बघा.
येथे कारण अंतरस्थिती, अंतरीच पाहिजे निवृत्ती. अंतर लागले भगवंती तोची साधू. हा साधू पुरुष कुणाला? ज्याचं अंतरंग भगवंताच्या ध्यानामध्ये लागलेला आहे तो साधू आहे. म्हणून अंतरातली निवृत्ती जी आहे ती फार महत्वाची आहे. हातापायानं काय सोडतोय? मी हे बघायचं सोडलं, मी ते पाहायचं सोडलं, मी हे ऐकत नाही, मी ते ऐकत नाही, मी हे खात नाही, मी ते खात नाही, मी इथं जात नाही, तिथं जात नाही. ही सगळ्या वरवरच्या सोडण्याच्या गोष्टी आहेत. जेव्हा अंतरंगातूनच निवृत्ती प्राप्त होते तेव्हा ती अंतरस्थिती आहे ती सांभाळता येते, तो साधू असतो. तसा आयुष्यभर नामाचा अभ्यास असेल तर अंतकाळामध्ये सुद्धा मुखात नाम येईलच, निश्चितच येईल. म्हणून अगोदरच त्याची सवय करून ठेवावी लागते. अचानकपणे होईल का? एक मुलगीला म्हणजे तरुण आता उपवर झालेल्या मुलगीला तिची आई म्हणते, अगं मुलीला म्हणते भाकरी कर, भाकरी बनव, भाकरी बनव शिक. मुलगी म्हणते गरज पडेल त्यावेळी शिकतो मी. आता ती गरज पडेल त्यावेळी म्हणजे सासरी गेल्यावर तिथं जर करायला प्रयोग करत बसली तर त्या प्रयोगाला काय, त्यावेळी साधं पीठ सुद्धा मळता येणार नाही तिला, जर अगोदर नाही तयारी केली तर. भाकरी करपेल, भाकरीचा आकार बिघडेल, भाकरी कदाचित कच्ची राहील आणि अशा कच्ची अवस्थेमध्ये अपचनच होईल खाणाऱ्याला. त्यासाठी अगोदर काय करायला पाहिजे? परिपक्व अंतरंगाची अवस्था तयार करून घ्यावी लागेल. याला म्हणायची मृत्यूची अगदी व्यवस्थित केलेला प्लॅन म्हणायचा. अशीच प्लॅन असला पाहिजे की तो परफेक्ट असला पाहिजे, बरोबरच्या क्षणी तो इकडं तिकडं जाता कामा नये. म्हणून आयुष्यभर जर ज्याला नाम घेतलं असेल, आयुष्यभर जर ओंकार ध्यान केलं असेल, साधना केली असेल तर अंतकाळी त्याला का त्याच्यामुळे त्याला आठवणार नाही. ती तुकाराम महाराज म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, दुखा मने सुखा पार नाही. त्याला दुसरं कुठं जाणार आहे? कुठं तो त्याला सुखाचीच प्राप्ती होणार आहे. कारण सुखरूपतेमध्येच तो जगत होता. म्हणून आमचे सद्गुरू बोलतात, सुखरूपतेमध्ये आनंदानं जगावं आणि सुखरूप होऊन सुखानं देह सोडावा. आपणही सुखरूप व्हावं, त्या सुखरूप असणाऱ्या ब्रह्मपदाला जाणावं, आपणही तेच ब्रह्म आहे असं सुखरूप व्हावं आणि जाताना आनंदानं हा देह सुखानं सोडावा. त्याला म्हणायचं अलगदपणाने जाणं. हा देह सोडताना मग कुठं जाईल असे विचारतात. म्हणून पुढे बोलतात बघा, येथ अर्जुना जरी विपाये. वेळ संपलेले आहे, आपल्याला थांबावं लागतं. पुढच्या ओवीचं चिंतन नंतर आपण घेऊ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.